हे तुम्हाला माहिती आहे। आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही जर गव्हर्नमेंटल मशिनरीचा दुरुपयोग करून आज सत्तेवर आला असाल तर अशा पॉलिटिकल पार्टी लिगली, फंडामेंटली आणि कॉन्स्टिट्युशनली बॅन म्हणजे बंद होणं महत्वाचं आहे। तर हो सर, हा 2025चा महायुतीचा स्कॅमच आहे। दोस्तों नमस्कार। जैसे कि आप जानते हैं हम हर बार एक नया विषय लेके आपके सामने आते हैं। आज का जो विषय है वो कुछ अलग होगा। जैसे कि आप जानते हैं कि मैं खुद भी महाराष्ट्र में रहता हूं और पिछले 6 महीने से महाराष्ट्र में जो चीजें हुई है उसकी आज हम बात करेंगे। जबकि बात महाराष्ट्र की है तो भाषा भी हमारी मराठी होनी चाहिए। जी हाँ, म्हणून आजच्या या एपिसोडमध्ये आपण मराठीमध्ये इंटरव्ह्यू घेऊ। आज आपल्या स्टुडिओमध्ये स्पेशली तुमच्या भेटीसाठी आणि तुमच्या विषयाला ऍड्रेस करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज ॲडव्होकेट दीपक मोरे साहेब आले आहेत। मागील 6 महिन्यामध्ये आपण बघितलं असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप काही चेंजेस, बदल आपण बघितले असेल। त्याचप्रमाणे आपण एक मोठा विषय बघितला ज्यामध्ये तुमच्यापैकी खूप लोकांच्या मनातला हा प्रश्न आहे जो आज आपण ह्या स्टुडिओमध्ये घेणार आहोत, म्हणजे लाडकी बहीण योजना। जी हाँ, हा आपला एक जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे। 6 महिन्या अगोदर गव्हर्नमेंटने आपल्या लाडक्या बहिणींसाठी म्हणजे महाराष्ट्राच्या माता भगिनींसाठी ही योजना जी आहे ती स्टार्ट केलेली। तर त्यामध्ये आता असं ऐकण्यात आलं आहे की ते परत रिवाइज होणार की स्क्रुटनाइज होणार। तर त्या गोष्टीचा एक तपशील जाणण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत माननीय आणि मुंबई हायकोर्टचे ॲडव्होकेट माननीय श्री दीपकजी मोरे सर। स्वागत आहे तुमचं आमच्या शो मध्ये। आणि ॲडव्हान्स मध्ये सॉरी सांगतो कारण की माझी मराठी एवढी स्ट्रॉंग नाहीये, तरी पण आजचा हा विषय महाराष्ट्राचा असल्यामुळे आज आम्ही मराठीमध्ये संवाद करू। तर सर, सर्वात प्रथम माझी इच्छा आहे ही जाणून घेण्यासाठी की ही जी लाडकी योजना आहे, आता आपण न्यूज मध्ये बघतो की हे स्क्रुटनाइज होणार आहे। तर तुमचं काय मत आहे यामध्ये की लोकांमध्ये एक संभ्रम आहे की परत स्क्रुटनाइज होणार की पेनल्टी लागणार, तर तुमचं काय मत आहे यामध्ये? सर्वप्रथम निखिल सर, तुम्ही आम्हाला तुमच्या शो मध्ये बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा जो आजच्या घडीला जो सर्वात महत्वाचा विषय आहे लाडकी बहीण योजना, ह्याच्यावर तुम्ही आजचा हा आपला शो ठेवला आहे त्याबद्दल सुद्धा आपलं मनपूर्वक महाराष्ट्राच्या सर्व माता भगिनींकडनं अभिनंदन आणि शुभेच्छा। तर पहिला प्रश्न जो तुम्ही आम्हाला विचारला की स्क्रुटिनी होणार आहे का, तर मी सर्व माता भगिनींना सांगू इच्छितो की ज्या आपल्या 3 पॉलिटिकल पार्टीज आहेत ज्यांनी मागच्या 6 महिन्यापूर्वी इलेक्शनच्या अगोदर तुम्हाला प्रत्येकांना मीडिया, व्हॉट्सअप किंवा त्यांची भाषणं या सगळ्यामधनं तुम्हाला एकच गोष्ट सांगितली होती की स्क्रुटिनी होणार नाही। तरी सुद्धा जसा इलेक्शन जिंकलं तशी स्क्रुटिनी करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। जे जर तुम्ही मला विचाराल ॲज अ ॲडव्होकेट म्हणून तर हे कलम 420 जे जुना IPC कलम आहे 420 का कलम फ्रॉड, ह्याच्यामध्ये हे त्यांचं क्रायटेरिया बसत आहे। आणि ज्या ज्या माता भगिनींना जो फाईन लावण्यात आलेला आहे तो सुद्धा चुकीच्या पद्धतीने लावलेला आहे। आणि ह्याचा निषेध म्हणून आपले, आता मी त्यांचं नाव घेत नाहीये, एक व्यक्तीने नागपूर बेंच मुंबई हायकोर्ट इथे या बाबतीत एक याचिका पण दाखल केली होती की सदर याची स्क्रुटिनी कशी होणार आहे आणि ह्याचा वित्त विभागावरती काही परिणाम होणार आहे का, की हे जे तुम्हाला पैसे येतात त्याच्यामुळे वित्त विभागावरती काही प्रेशर येणार आहे का। तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यांच्या ॲफिडेव्हिट मध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की असा कुठलाही भार आमच्यावरती नाही आहे। म्हणजे प्रशासन एकीकडे सांगते की आमच्यावरती भार नाही आहे, परंतु पॉलिटिकल पार्टी जे आता सत्तेवर आलेले आहेत, या बहिणींमुळे सत्तेवर आले आहेत, ते इनडायरेक्टली म्हणतात की स्क्रुटिनी होणं गरजेचं आहे। बीड मका परभणी मधल्या एक आपली अशीच भगिनी आहे जिच्या अकाउंट मधनं 9,000 रुपये तर कट केलेच, परंतु तिला फाईन पण लावला गेला आहे, दंड जो आहे तो लावण्यात आलेला आहे।
आणि काल लोकसत्ता दैनिक जे आहे त्याच्या फ्रंट पेजवरतीच एक न्यूज आली होती की 4000 माता भगिनींनी आपले फॉर्म परत घेतले आहेत, कारण की त्यांना ही बिचाऱ्यांना भीती आहे, गावातल्या भगिनींना भीती आहे की आपले हे 1500 रुपये जे काही आपल्याला मिळालेले आहेत ते दंडासकट मायबाप सरकार पुन्हा रिटर्न घेणार असेल तर आपण आपले फॉर्म भरलेले बरे. म्हणजे एक प्रकारे भ्रष्टाचार करायचा, भ्रष्टाचार करून लोकांना पैसे द्यायचे की बाबा आम्हाला मतं द्या, आणि मतं मिळाल्यानंतर लगेच असं दाखवायचं की नाही 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 आता स्क्रुटिनी होणार आहे आणि आता तुमचे आम्ही पैसे परत घेणार आहे. त्यामुळे हा एक प्रकारचा, सर तुम्ही म्हणाल तसं एकदम योग्य उत्तर आहे की प्रोपोगेंडा आहे. स्वतःला आधी लोक भ्रष्टाचार करून पैसे द्यायचे, पुन्हा रिटर्न घ्यायचे नाही. परंतु आता एक नवीन पद्धत सदर सरकारने तयार केलेली आहे की पैसे तुम्हाला देणार, आम्ही जिंकून आलो तर रिटर्न घेणार. सर आता जसं आपण म्हटलं की हा एक प्रोपगेंडा आहे किंवा एक प्रकारची एक स्कीम टाईप त्यांनी राबवली की जिथे ते वोटर्सला अट्रॅक्ट करतात किंवा त्यांच्याकडे त्यांना वोटर्स पाहिजे होती, वोट्स पाहिजे होती, म्हणून त्यांनी ही योजना लॉन्च केली असावी तसं माझं मत आहे. तर त्यामध्ये इलेक्शन कमिशन ही एक मेन एक ऑथॉरिटी आहे, तर त्यांच्या नियमावलीमध्ये असं काही असेल की ज्यामध्ये तुम्ही असं पैशांचा आवेश किंवा लालच नाही दाखवू शकत, तर त्यामध्ये आपलं काय म्हणणं? निखिल सर, खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही खरंच केलेला आहे की इलेक्शन कमिशनचा रोल काय आहे. तर इलेक्शन कमिशनचा जो काय रोल आहे तो आपण मागच्या 10 वर्षापासून बघतोय. मी त्याच्या खोलवर जात नाहीये, पण लिगली स्क्रुटिनी जेव्हा होते तेव्हा ह्या पॉलिटिकल पार्टीजला अशा गोष्टी करण्याचा अधिकार आहे का, तर नाही आहे. सुप्रीम कोर्टच्या बऱ्याचशा जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टनी क्लिअरली म्हटलेले आहेत की अशा प्रकारे पैशांचा आमिष दाखवणाऱ्या स्कीम किंवा इतर तत्सम स्कीम आणून वोटर्सला अट्रॅक्ट करणं, अशा गोष्टी जर कुठली पॉलिटिकल पार्टी करत असेल, कुठली म्हणजे कुठलीही, त्याला एक्सेप्शन नाही. भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून जी पॉलिटिकल पार्टी अशा गोष्टी करत असेल तर ती पॉलिटिकल पार्टी ही बँड म्हणजे बंद झालीच पाहिजे. हे सुप्रीम कोर्टची क्लिअर गाईडलाईन आहे. परंतु मला या गोष्टीचं आश्चर्य अजूनही वाटत आहे की कोणीही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली किंवा त्यानंतर हायकोर्ट नाही पण सुप्रीम कोर्टामध्ये तर जरी जाऊन याचिका दाखल करण्याची गरज होती, आणि गरज असताना हे जे पूर्वीचे जे सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स आहेत त्या तरी रेज करून इलेक्शन कमिशनला अशा पॉलिटिकल पार्टीला बॅन किंवा बंद किंवा अशा त्यांच्या काही योजना आहेत त्या चालू नये, अशा तरी काहीतरी योजना त्यांनी करणं गरजेचं होतं. पण 6 महिन्यात कुठेही असं तुम्हाला दिसलं नाही. तुम्ही सरकारने त्यांच्या ज्या काय बिचार आपल्या बहिणी भगिनी आहेत ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्यांच्या अकाउंटमध्ये तुम्ही अक्षरशः पैसे टाकले, तेव्हा तुम्हाला स्क्रुटिनी करता आली नाही. स्क्रुटिनी कोण करत होतं? प्रशासकीय अधिकारी करत होते, कलेक्टर करत होते. कलेक्टरला काही नियमावली माहीत नव्हत्या. मग तुम्हाला तेव्हा ज्या नियमावली माहीत नव्हत्या त्या सडनली तुम्ही जिंकल्यानंतर 1 महिन्यात तुम्हाला कुठनं जाणवल्या? म्हणजे तुम्ही एकतर हायकोर्टाला याचिका दाखल करताना म्हणता आमच्यावर वित्त विभागाच्या वर काही प्रेशर आलेलं नाहीये, परंतु तुमचेच काही मंत्री महोदय सांगणार की नाही या योजनेमुळे बरंच काही प्रेशर आलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे ह्या पॉलिटिकल पार्टीनी फ्रॉड केलेला आहे. भारतीय संविधानाच्या फंडामेंटल राईट्स नुसार असे फ्रॉड करणाऱ्या पार्टीला बॅन करणं महत्वाचं आहे, कारण की फंडामेंटल राईट्स हे केवळ पब्लिकसाठी, म्हणजे जे सामान्य नागरिक आहेत बिचारे ज्यांना त्या गोष्टी माहीत नसतात की बाबा काय आहे काय नाहीये, तुम्ही तुमचे स्टॉल बांधले, यांच्याच पॉलिटिकल पार्टी मधल्या सगळ्या लोकांनी स्वतःच फॉर्म भरले आणि बायकांकडनं फॉर्म का भरून घेतले? म्हणजे इनडायरेक्टली लायबिलिटी या तिन्ही पॉलिटिकल पार्टीवरती येते. मग आता दंड कुठल्या अर्थाने ही लोक घेतात आहे? त्यामुळे प्रथमतः जे कोणी ज्यांचे पैसे गेलेले असतील त्यांनी घाबरून न जाता जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करणं किंवा कलेक्टर ऑफिस मध्ये कंप्लेंट करणं गरजेचं आहे. गरज पडली तर आमच्यासारखे ऍडव्होकेट पुन्हा सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये जाऊन नवीन याचिका दाखल करतील. परंतु नियमावलीमध्ये जर तुमच्या गोष्टी बसत नाही आहेत हे तुम्हाला माहिती आहे आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही जर गव्हर्नमेंटल मशिनरीचा दुरुपयोग करून आज सत्तेवर आला असाल तर अशा पॉलिटिकल पार्टी लिगली
फंडामेंटली आणि कॉन्स्टिट्युशनली बॅन म्हणजे बंद होणं महत्वाचं आहे. सर, जसं तुम्ही सांगितलं की बॅन केली पाहिजे अशा पार्टीला, आणि माझ्या हिशोबाने पण जर मीन्स जे मी बघतो त्या हिशोबाने आपण बघितलं तर आय फील की कुठे ना कुठे लोकांना मिसलीड केलं. आणि मी न्यूजपेपरमध्ये बघितलेलं आहे, हिंदुस्तान टाइम्सच्या, म्हणजे ज्या टायमाला आपले सीएम साहेब निवडून आले त्या झाल्यानंतरच त्यांनी असं एक स्टेटमेंट दिलं की ते स्क्रुटिनाइज होणार, आणि त्या दिवसापासून आतापर्यंतच तो जो एक प्रश्न आहे तो चालू आहे लोकांच्या मनात. म्हणून मी आजचा हा जो एपिसोड आहे तो महाराष्ट्राच्या जनतासाठी गेला. आणि आता मला एक विचारायचं आहे सर, की आपण ह्या ज्या आता स्कीम्स आहेत किंवा आता ही जी सिच्युएशन झाली आहे, म्हणजे आपण आता 2025 मध्ये आहोत, तर आपण ह्याला स्कॅम 2025 म्हणू शकतो का? निखिल सर, स्कॅम 2025 ह्याच्यावरती आपण बोलण्याच्या अगोदर मी सामान्य नागरिकांना एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हा आपलं संविधान बनलेलं आहे, जी प्रिॲम्बल आहे, प्रिॲम्बलचं पहिलंच वाक्य आहे वी द पीपल ऑफ दिस कंट्री. मी जो कोण नागरिक आहे तो मी या पॉलिटिकल पार्टीला निवडून दिलेला आहे, आणि ही पॉलिटिकल पार्टी मी जसं सांगेल तशा पद्धतीने जर मला ती वागवत नसेल किंवा ती आत्ताच्या घडीला 2025 मध्ये मला आमिष दाखवून माझ्याकडनं वोट घेऊन माझाच फ्रॉड करत असेल, तर हो सर, हा 2025चा महायुतीचा स्कॅमच आहे. त्याचप्रमाणे जसं आपण सांगितलं की स्कॅम 2025 आहे, पण त्याच विचाराने आता हा जो प्रश्न तुम्ही सांगितला आणि आता आपलं जे डिस्कशन झालं ह्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं की लोक जाऊन पोलीस कंप्लेंट करू शकतात किंवा 420चा चिटिंगचा एक केस ते दाखल करू. त्याचप्रमाणे मला खरोखर विचारायचं आहे, ते शक्य आहे का? निखिल सर, आपण जे म्हणाला ते शक्य आहे, पण जर तुम्ही लेमॅन म्हणजे ज्याला आपण सामान्य नागरिक म्हणतो, समजा जर बिचारी एखादी बाई आहे जी धुणाभांडीचं काम करते, अशा बाईचं जर बिचाऱ्या किंवा शेतकरी बाई आहे, तिचं समजा 1500 जे काही रुपये तिला मिळाले ते कट झाले, ती व्यक्ती कोणाकडे जाणार हो? आणि वकिलाकडे जरी गेलं तरी वकिलाकडे जर गेला तरी तो पैशांशिवाय तुमची केस घेणार नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांनी ज्यांचे ज्यांचे पैसे गेलेले आहेत, तुम्ही एक पूर्ण तुमची एक टीम बनवा. जेव्हा तुम्ही एकी दाखवाल आणि एकी दाखवून तुम्ही तुमच्या जवळच्या कलेक्टरेट, जो तुमचा जवळचा कलेक्टर ऑफिस आहे, तिकडे जाऊन तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या लोकांनी एकत्र येऊन एकत्र कंप्लेंट केली तर एकीमुळे तुमचं हे जे काही संघटन आहे ते बघून ह्याच्यावरती कारवाई घेण्याची ताकद कोर्टाला आहे. कारण कोर्ट तुमच्याकडे एव्हिडन्स मागेल की किती जणांना काय केलेलं आहे. तुम्ही म्हणाल फ्रॉड झालंय, हो झालेलं आहे. तुम्ही म्हणाल पॉलिटिकल पार्टीने केलंय, हो केलेलं आहे. तुम्ही म्हणाल तुमच्याकडे एव्हिडन्स आहेत का, आहेत एव्हिडन्स. सगळेजण, आज मी कोणाचं नाव घेत नाहीये, म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे कोणी आहेत तिघांनीही प्रिंट मीडिया किंवा तुमची सोशल मीडिया किंवा टीव्ही न्यूज सगळीकडे घसा फोडून, पण ते इलेक्शनच्या अगोदर असं म्हटलेलं आहे की कुठल्याही बहिणींची स्क्रुटिनी होणार नाही आहे. हे तुम्ही दिलेलं वाक्य आहे. सो ते एव्हिडन्स आपण जर कलेक्ट केले आणि ते तुम्ही तुमच्या जवळच्या कलेक्टर ऑफिसमध्ये देऊन आपण ते एकत्र करून ते मुंबई हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट इकडे त्याचा एक याचिका दाखल करून त्याच्यावरती कारवाई करून हा जो काय तुम्ही म्हणालात स्कॅम 2025 ह्याच्या अंतर्गत आपण एक त्यांची कमिटी बसवू शकतो किंवा त्याच्या अंतर्गत जे काय तरतुदी आहेत. आता मी हे म्हणत नाही, कारण की आता मी जर एखादी गोष्ट इकडे म्हणालो तर सर आजची घडी अशी आहे की माझ्यावरती कारवाई करायला लोक कमी करणार नाहीये. त्यामुळे जे काय आहे वकील तेवढंच बोलतो जेवढं त्याला बोलायचं असतं, पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुम्ही माता भगिनी जर आमच्याकडे आला तर आम्ही नक्की तुम्हाला मदत करू आणि याच्यावरती मार्ग काढू. आणि मार्ग नाही तर तुमचे पैसे कट होऊन न देता सदर पॉलिटिकल पार्टी, मी कुठल्याही नेत्याचं नाव घेत नाही, मी पॉलिटिकल पार्टीचं नाव घेतो, ही पॉलिटिकल पार्टी निदान महाराष्ट्रात तरी बंद म्हणजे बंद झाली पाहिजे. आणि यांच्यात कुठल्या तरी एका माणसाने तेव्हा म्हटलं होतं की रेवडी संस्कृती आपण जपली नाही पाहिजे. मग रेवडी संस्कृती जर दुसरा पॉलिटिकल पार्टीवाला करत असेल तर ती तुमच्यासाठी रेवडी संस्कृती असते
आणि जर तुम्हीच लोक म्हणणार मग त्याला काय म्हणणार आम्ही? मलाई तर नाही, ही मलाई नाहीये, हा धोका आहे. आणि त्यामुळे याच्यावरती जर तुमच्यावरती अन्याय असेल तर प्रथमतः तुम्ही तुमच्या जवळच्या कलेक्टर ऑफिसमध्ये संपर्क साधा, याच्यावरती तुम्ही रितसररित्या अर्ज करा. आणि जास्तच झालं तर सगळ्यांनी एकत्र होऊन, जर पर्टिक्युलर पोलीस स्टेशन तुमची कंप्लेंट घेत नसेल तर जिल्ह्याचे जे पोलीस कमिशनर असतात किंवा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतात त्यांना तुम्ही सदर कंप्लेंट करायला सुरुवात करा. तर तुम्ही जसं ऐकलं, आता सरांनी सांगितलं आहे की आपण ह्या विषयामध्ये म्हणजे आपला जो लाडकी बहीणचा हा जो विषय आहे, ज्यामध्ये लोकांसोबत एक प्रकारचा फ्रॉड झाला आहे, स्कॅम झालेला आहे, मोठा स्कॅम, ज्यामध्ये आपल्याला दिसतंय की आपल्याला फक्त वोट देण्यासाठी एक स्कीम राबवली गेली आणि ते तुम्हाला, मला आणि लोकांना सर्वांना दिसतंय. परंतु जस्ट गव्हर्नमेंट स्कीम आहे म्हणून लोकांनी लाभ घेतला आणि आता त्यानंतर त्यांना परत ब्लॅकमेल केलं जात आहे की आता भाई स्क्रुटिनाइज होणार, हे होणार, ते होणार. तर ह्या सिच्युएशन मध्ये जर तुम्हाला असं वाटतं की आम्ही अजून तुम्हाला गाईड केलं पाहिजे, तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करा. तुमचे प्रश्न आम्ही परत ह्या शो मध्ये घेऊ आणि आम्ही गाईड करू तुम्हाला. आमचा ईमेल आयडी मी स्क्रीनवर देतोय, त्यावर तुम्ही आम्हाला मेल करू शकता आणि नक्की आम्ही तुमचा प्रश्न परत घेऊ. आणि आजच्या या शो मध्ये माननीय आपले ऍडव्होकेट सर दीपकजी मोरे आले, त्याबद्दल त्याचा मनपूर्वक धन्यवाद. आणि असंच याप्रमाणे सर आपल्याला गाईड करत राहणार. आणि आता साठी एवढंच. तुम्ही आमचा शो बघितला त्यासाठी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय भारत, जय जगत.